आपण पाहताय कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. लोकल ते ग्लोबल या आमच्या विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहे संभ्रम या वेब सिरीजची टीम. संभ्रम ही वेब सिरीज नेमकी काय आहे तर कोकणातील गाव रहाटी आणि परंपरा यांची माहिती देण्याबरोबरच लव्ह स्टोरीचा त्याला टच आहे आणि थरारक अशी ही वेब सिरीज घेऊन संभ्रम ही जी टीम आहे ती आज आपल्या स्टुडिओत आलेली आहेत. आपल्या सोबत आहेत या टीमचे डायरेक्टर सागर गोसावी सर, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या वेब सिरीजचे लेखक आणि DOP रमेश भेकत सर, आपलंही स्वागत. त्याचबरोबर या वेब सिरीजमध्ये ज्यांनी ॲक्टरची भूमिका पार पाडलेली आहे त्या कस्तुरी कोळी मॅडम आपलंही स्वागत. त्याचबरोबर सौरभ म्हाळवदे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपल्या टीमचं आमच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत आहे पुन्हा एकदा. खरं तर ही जी कथा आहे ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीनं ही कथा आपल्याला सुचली आहे? माझं नाव सागर गोसावी आणि सगळ्यात आधी मी माझ्या टीमच्या वतीने तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद करतो की तुम्ही आम्हाला तुमच्या स्टुडिओमध्ये बोलवलं म्हणून. संभ्रम ही कथा आम्ही जेव्हा आता चालू केली, आता जवळजवळ 25 दिवस झाले आमचे शूट संपलंच आहे. आणि ह्याच्या आधी जर बघितलं तर माझ्या प्रोडक्शनचं नाव आहे SRY फिल्म प्रोडक्शन. जवळजवळ 2 ते 3 वर्षे झाली की आम्ही हे प्रोडक्शन चालू केलं होतं. आणि प्रोडक्शनच्या सुरुवातीलाच आम्ही एक शॉर्ट फिल्मने चालू केली होती. त्या शॉर्ट फिल्मचं नाव होतं मुठभर साखर आणि ह्या शॉर्ट फिल्मची एक डिरेक्टर होतो. तर शॉर्ट फिल्मला मला बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्ड भेटला होता. त्यानंतर आम्ही चला अजून कधी चांगलं करूया म्हणून मी 2-3 अल्बम सॉन्ग केले. आणि माझा नेहमी असा आग्रह असतो की मी जे काय करतो ना ते माझ्या कोकणातील भागामध्ये शूट झालं पाहिजे. आणि ती सगळी जी सॉन्ग आहेत ती आत्ता सगळ्या TV ला लागतं. आणि लास्ट मी गाणं केलं होतं सांगरे म्हणा, ते सुद्धा मी माझ्या गावामध्ये, माझं गाव कारोडे गाव आणि माझ्या गावामध्ये माझ्या बाजूची गाव आहेत माळखोल, ओटवणे आणि सावंतवाडी पूर्ण एरिया इथेच पूर्ण शूट केलं होतं. आणि आज मला बरं वाटतं की माझा गाव माझं शहर हे TV वर दिसताना ते मला खूप चांगलं वाटतं. त्यानंतर आम्ही ठरवलं की काहीतरी सिरीज वगैरे करू. आणि आमच्या DOP आहे रमेश भेकट यांनी एक कथा लिहिली, ते नाव होतं संभ्रम. आणि ही जेव्हा कथा त्यांनी मला सांगितली अशी कथा आहे तेव्हा मी संपूर्ण वाचली आणि मला खरंच खूप आवडली की ह्या कथेमध्ये सगळं काय आहे. एक लव्ह स्टोरी आहे, त्याच्यामध्ये एक मर्डर आहे, सस्पेन्स आहे, लोकांना नक्कीच आवडेल. आणि तेव्हाही माझा हाच आग्रह आहे की ही कथा माझ्याच भागामध्ये शूट झाली पाहिजे. जवळजवळ ह्या कथेमध्ये 55 लोक ॲक्टर म्हणून आहेत. तर मी इकडचा एकटाच आहे, बाकी सगळे जे कलाकार आहेत ते सगळे कुठले विदर्भातले आहेत, मुंबईतले आहेत. त्या सगळ्यांना मी एकत्र केलं, ऑडिशन्स घेतले आणि सगळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांना माझ्याच गावात घेऊन हे जवळजवळ 25 दिवस मी शूटिंग पूर्ण केली. मी पुन्हा तुमच्याकडे येईनच, पण रमेश सर मी तुमच्याकडे येते. आता ही कथा तुमची आहे, याचं लेखन तुम्ही केलंय, तर त्यामागे काय तुमचं उद्दिष्ट होता? त्यात तुम्ही कोकणातली गाव रहाटी सारखी संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. सर्वप्रथम कोकण 7 लाईव्ह चॅनलचे खरंच खूप आभार की त्याने आम्हाला संधी दिली इथे यायची. म्हणजे मला पहिल्यापासून सस्पेन्स मिस्ट्री असा जोनर खूप आवडायचा. म्हणजे बघायचो, हॉलिवूड वगैरे बघायचो, काही खूप पिक्चर वगैरे बघायचो. तर त्यामुळे असं वाटायचं की ही अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या गावात पण घडू शकतात, आपल्या कोकणात पण घडू शकतात. त्यामुळे असं विचार केला की जर आपली तशा गोष्टी घडत असतील तर मग आपण इकडे हॉलिवूडच्या का मूवी बघतोय, आपण आपल्या सध्या काय बोलू शकत नाही. तर ही जी गोष्ट आहे ना संभ्रम, ती कोकणातील एका सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात अशा काही असामान्य गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे त्याचं पूर्ण आयुष्य बदलून जातं. त्याचे सर्व नाते किंवा मैत्री वगैरे सगळं एका क्षणात असं पूर्ण त्याचं आयुष्य पूर्ण बदलून जातं ना की त्या गोष्टीमध्ये त्याच्या पूर्ण म्हणजे आयुष्यात किंवा पूर्ण बघण्याच्या पेक्षा त्यांच्या मनात एक प्रकारचा भ्रम निर्माण होतो. तो भ्रम कसा निर्माण होतो किंवा त्याच्या अवतीभोवती काय होतं, त्याच्यामध्ये कोकणातील लोकांचं म्हणजे बोलतो ना सांस्कृतिक ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कशा प्रकारे इन्व्हॉल्व्ह होतात. एक तो साधारण माणूस या गोष्टीतून कसा बाहेर पडतो, हे सर्व आम्ही दाखवण्याचा प्रयत्न संभ्रममध्ये केला. आणि हे सगळं लिहिताना जितका आनंद झाला तितकं ते शूट करताना खूप मजा आली. कारण कोकण ठिकाण असं आहे ना की इथं कुठला म्हणजे असं देखावा उभा करण्याची गरज लागत नाही. कारण ऑलरेडी मागे सगळं बॅकग्राऊंड किंवा सगळं जे काय असं ते देवाची देणच आहे ती. त्यामुळे इथे शूट करताना म्हणजे असं कुठलं काही सेट उभा करा किंवा काय उभं करा हे
म्हणजे गरजेचं नसतं. त्यामुळे कोकणात शूट करताना हे एक आमचं खूप हे म्हणजे सोपं पडलं आम्हाला. एक चांगलं लोकेशन मिळालं, सगळं खूप चांगलं झालं. आता लोकेशनाचाच उल्लेख केलाय तुम्ही, तर याची निवड कशी केलात? म्हणजे साधारण आता या वेब सिरीजचं शूटिंग कुठल्या कुठल्या भागात झालंय साधारण? लोकेशनचं तसं म्हटलं तुम्ही, तसं माझा नेहमी असा आग्रह असतो की माझ्याच गावामध्ये म्हणा किंवा माझ्या कोकणामध्ये सगळं शूट झालं पाहिजे. तर ह्याने जेव्हा मला स्टोरी ऐकवली तेव्हा सगळी तिची स्टोरी जी आहे ना ती मी सगळी माझ्या डोळ्यासमोर घालवली की मग कसं होऊ शकतं, काय दिसू शकतं. आणि त्याच्यानंतर मी माझ्याच गावामध्ये माझे कारवडे गाव, ओटवणे, माडखोल, पूर्ण हे सावंतवाडीचे शहर, विलवडे या सगळ्या भागामध्ये पूर्ण शूट केले सगळीकडे. पण आता त्याचबरोबर तुम्ही काही उल्लेख केला होता की काही जे ऍक्टर आहेत ते मुंबई, पुणे यासारखे सुद्धा भागातले आहेत. तर या टीमची भट्टी कशी नेमकी जमली? खरं तर सांगितलं तसंच की सांगरे मला जेव्हा मी गाणं केलं होतं आणि आम्हाला पण अशी माहिती नव्हतं की एवढं लोकांपर्यंत पोहोचेल म्हणून. आणि शूट आम्ही कोकणामध्येच केलं होतं आणि खूप गाणं चाललं, लोकांपर्यंत खूप गाणं गेलं आणि त्या गाण्यामुळे आज आम्हाला थोडेफार लोक ओळखतं. तर तेव्हा मला असं वाटलं की आपल्या कोकणातच करावं आणि आता पण मी वाटलं की आपल्या कोकणातच करावं. तर मी जेव्हा ही स्टोरी ऐकवली, ती स्टोरी त्याची ऐकली, त्यानंतर मला असं वाटलं की जर खरंच स्टोरीमध्ये एवढा दम असेल तर आपण त्याच पद्धतीने दाखवलं गरजेचं आहे. जर स्टोरी खूप चांगली असेल आणि आपलं दिग्दर्शन म्हणा किंवा आपलं लोकेशन म्हणा चांगलं दिसत नसेल तर लोकांना ते आवडणार नाही. त्यानंतर मी ऑडिशन्स घेतले होते. त्या ऑडिशन्समध्ये जे लोक होते, काही मुंबईचे होते, काही धुळे, नाशिक असे सगळे होते आणि बऱ्यापैकी हे सगळे सिरियलमध्ये म्हणा किंवा फिल्ममध्ये काम केलेले कलाकार होते. आणि त्यांच्यासोबत मी माझ्या स्थानिक लोकांना, माझ्या गावातील जे लोक आहेत, माझ्या आजूबाजूच्या परिसरातील लोक आहेत, दुसऱ्या गावातील लोक आहेत, त्यांना कसे दाखवता येईल ह्याचा प्रयत्न केला आणि त्या लोकांना पण मी माझ्या टीममध्ये सामील करून घेतलं आणि खूप चांगल्या पद्धतीने मी समजून घेतलं लोकांनी पण आणि त्यांनी पण मला खूप मदत केली. असं नेहमी कोकणातील माणसं सगळ्या मदत करत असतात असं लोकांना आणि मला बरं वाटतं की माझ्या लोकांना तिकडे दाखवणार आणि त्या लोकांनाच मी घेतलं सगळ्यांना असं. नक्कीच. कस्तुरी मॅडम, मी तुमच्याकडे आहे. तुमची या वेब सिरीज मध्ये नेमकी भूमिका काय आहे आणि तुमचा अनुभव कसा आहे एकंदरीत? नमस्कार, मी कस्तुरी कोळी. आम्ही गेले काही दिवस संभ्रम मी शूट करतोय आणि मी पहिल्यांदा जेव्हा याचं स्क्रिप्ट ऐकलं सो वाटलं की आपण हे करावं. मी यात बहिणीचं कॅरेक्टर प्ले करते आहे आणि यात संभ्रम या वेबसिरीजमध्ये तुम्हाला बहीण भाऊ आणि 2 मित्रांचं नातं यात खूप जास्त शो केलेलं आहे, कसं अफेक्ट करतं त्या संभ्रम पूर्ण वेबसिरीजमध्ये. सो मी त्यात गेले काही दिवस नोटीस करते की सर्व खूप डेडिकेशनने आणि खूप मनापासून टीम खूप काम करते आणि आम्ही कलाकारांनी सुद्धा खूप मनापासून काम केलंय. सो जास्त नाही काय सांगू शकत, पण थँक्यू कोकण साथ लाईव्हचं की त्यांनी आम्हाला सर्वांनी ते प्रमोशनसाठी बोलवलंय आणि ते आमचं इंट्रो करून देत आहेत. सो थँक्यू. आणि एक ट्रीट असणार आहे छोटी सर्व प्रेक्षकांसाठी. संभ्रम हे सर्वांनी बघा, खूप छान मेसेज दिला गेला आणि कोकणातच शूट केलंय सो नेचर वगैरे बघण्याचा काही प्रश्नच येत नाही. खूप छान झालंय सर्व शूट. तुम्ही कोकणातल्याच आहात का? नाही, मी तेच वाटतं तुमच्या बोलण्यावरून एकंदरीत. पण तुम्हाला कोकण कसं वाटलं आणि कोकणातले तुमचे काय अनुभव आहे? कोकण तसं सर्वांना माझं ते एक ड्रीम होतं की इथे यावं वगैरे. माझं तर इथे कोण राहत नाही, पण शूट निमित्त मी इथे आले आणि मला खूप आवडलं. इकडचं क्लायमेट, नेचर जे आहे, इन्व्हायरमेंट मला खूप आवडलं. शूट करताना देखील खूप मजा आली. तशी टीम पण खूप छान आहे. सो काय असं परक वाटलं नाही, सगळे लोक पण आपलीच वाटतात. सो आणि तुम्ही आता किती वर्ष या क्षेत्रात आहात आणि कशा काही या क्षेत्राकडे वळालात? मी गेले काही 2-3 वर्ष या फील्डमध्ये एंटर केलंय. मी आधी फिल्मसाठी पण ऑडिशन वगैरे दिलंय, काम केलंय. अल्बम सॉन्ग सुद्धा मी प्ले केलंय, तुझा बोला म्हणून. ह्याच फिल्म प्रोडक्शन थ्रू मी सॉन्ग प्ले केलंय आणि आता त्यांनीच मला ही स्क्रिप्ट ऐकवलं आणि मला सांगितलं की तुला असं कॅरेक्टर प्ले करायचं, तू करशील का? सो मी हो म्हटलं आणि डायरेक्ट ह्या शूटसाठी त्या आल्या. डायरेक्ट वी आर शूटिंग. सौरभ सर, तुमचा कसा काय अनुभव एकंदरीत? आमची ओळख म्हणजे मी एक प्रतिभा मॅडम सोबत तिथे पोहोचलेलो, त्यांचं शूट होतं. तर ह्या लोकांचं सगळं बघितलं मी, तिथे काम बघितलं आणि त्यानंतर सागर सरांनी मला म्हणाले की तू आता जर इथे आहेस तर आमच्या वेबसिरीजमध्ये काम करशील का? तर म्हटलं ठीक आहे सर, माझं जर शूट नसेल तर मग मी येईन. तर सरांचा कॉल आला मला की तू येऊ शकतोस का, एक शिंदे म्हणून कॅरेक्टर आहे. तर म्हटलं सर नक्की येईन, पण माझा एक मळेवाडमध्ये एक शो आहे तर तो ॲडजस्ट होईल का? तर सरांनी माझ्यासाठी थोडंफार ॲडजस्ट करून, शेड्यूल ॲडजस्ट करून मला बोलले की तू ये, आपण ॲडजस्ट करू. म्हटलं ठीक आहे सर. मग मी ते डन केलं आणि त्यानंतर त्यांच्याने मला स्क्रिप्ट पाठवली. स्क्रिप्ट एवढी आवडली
की त्यांना मी लगेच कॉल केला, सर मी कन्फर्म करतोय. आणि त्यानंतर मी तिथे पोहोचलो. तिथलं त्यांचं टीमवर्क खूप छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण मी आता बऱ्याच प्रोडक्शनमध्ये आणि काम केलं आहे. तर वेब सिरीज ही माझी पहिलीच आहे. मी सिरियल केल्यात, शॉर्ट फिल्म केल्यात, पण माझी वेब सिरीज पहिलीच आहे. ती सागर सरांनी मला चान्स दिला, त्याबद्दल आज मी त्यांचा धन्यवाद करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे पोहोचल्यानंतर त्यांचा टीमवर्क बघितला, काम करण्याची पद्धत म्हणजे DOP सर असेल, रमेश सर यांची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे. त्यानंतर डिरेक्शनमध्ये जर सागर सर आहेत, त्यांचं डिरेक्शन खूप छान आहे. आणि मेन म्हणजे प्रत्येक कलाकारांना समजून घेतात. रमेश सर असतील किंवा सागर सर असेल, ते प्रत्येक कलाकारांना समजून घेतात की तू बाबा फ्रेशर आहेस, तू चांगला मोठा ॲक्टर आहे असं नाही. फ्रेशर असला तरी त्याला तेवढीच हे देतात, व्हॅल्यू देत होते, आणि मोठ्या ॲक्टरला पण तेवढीच व्हॅल्यू देत होते. आणि मला अनेक सागर सरांना थँक्स म्हणावं वाटतं की मोठ्या मोठ्या सिने कलाकारांसोबत मला काम करण्याची त्यांच्यानी संधी दिली, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि कोकण साथ यांनी माझा इथे बोलवलं आम्हाला सर्व टीमला, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. पण तुम्ही या टीमशी कसं काय जोडला गेला? तुमचा पहिला अनुभव काय होता या टीमशी? तेच मी मॅडम सोबत असिस्टंट म्हणून मी तिथे गेलेलो. आणि तिथे गेल्यानंतर मॅडमांनी माझी ओळख करून दिली की हा सिरियलमध्ये काम करतो आणि सध्या इथे आहे तो. त्यानंतर मग सर म्हणाले ठीक आहे आम्ही बोलून घेतो. सरांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला, माझ्याशी बोलले. त्यानंतर आमची ओळख झाली आणि खूप चांगल्या प्रकारे ओळख झाली. आता नेक्स्ट काही प्रोजेक्ट असेल तर मी त्यांच्यासोबत काम करणार, एवढी छान टीमवर्क आहे त्यांचं. आणि त्याचबरोबर बाकीचे पण आहेत जे स्पॉटमध्ये काम करतात, टेक्निशियनमध्ये काम करतात, मेकअपमध्ये आहेत. यांचं पण नेचर खूप चांगलं आहे. म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही लगेच इंटरॅक्ट होऊ शकतात, असं खूप चांगलं त्यांचं सगळ्यांचं नेचर आहे. आणि त्या सरांनी कोकणात आपल्या लाल मातीमध्ये सगळं शूट करण्याचं हे केलं, त्याबद्दल खरंच थँक्यू. सर मी पुन्हा तुमच्याकडे येते. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर लोकेशनबद्दल आपण बोललो, कथेबद्दल आपण बोललो आणि अगदी कलाकारांबद्दल सुद्धा बोललो. पण हे करत असताना आव्हानं पण तेवढीच असतात. ती कुठलीही कलाकृती असू दे, ती उभी करताना फार मेहनत घ्यावी लागते. तर तुमच्या समोरची काय आव्हानं होती? आव्हानं खरंच भरपूर होती, कारण माझ्या गावामध्ये शूट होतंय, तर हे सगळे लोक बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे इकडे कसं असणार आहे, काय असणार आहे, ह्याला काहीच माहिती नव्हतं. आणि हे सगळं बघता बघता मला डिरेक्शन पण करायचं होतं. आणि त्या टीम एवढी मोठी होती की जवळजवळ 40-45 लोक होती, एकत्र होती. तर त्या लोकांना सगळ्यांना सांभाळणं, त्या डिरेक्शन करणं, कोणाला काही प्रॉब्लेम असेल ते पण मला बघायची होती, कारण हा माझा गाव आहे ना, त्यामुळे सगळं मलाच बघायला होतं. आव्हानं खूप होती, कारण ज्या पद्धतीने हे स्टोरी लिहिली होती, तर माझ्यासाठी ते मोठं आव्हान होतं की त्याच्या मनात जी स्टोरी आहे, रमेशच्या मनात जी स्टोरी आहे, लेखक आहे त्यांनी जी स्टोरी लिहिली, तर त्याच्या मनात जी स्टोरी असते, कुठलाही जेव्हा लेखक एखादी स्टोरी लिहितो तेव्हा पूर्ण स्टोरी त्याच्या डोळ्यासमोर असते, कसं असणार आहे, काय दिसणार आहे. तर त्याच्या मनातली स्टोरी मला समोर पडद्यावर मांडायची आहे, तर ते मोठं माझ्यासाठी खूप आव्हान होतं. आणि मला वाटतं की ते आव्हान जमलं असेल. पण सरांनी आता सांगितलेच आहे हो म्हणून, पण ते आपल्याला काही दिवसातच कळणार आहे. पण नेमकी ही वेब सिरीज आहे ती कधी आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ही वेब सिरीज आम्ही कुठे पाहू शकतो? ही वेब सिरीज साधारण मार्च एंडिंगला MX प्लेअरमध्ये आपण बघू शकणार आहोत. आणि मग अशी मी विचारलं कस्तुरी बोलेला की कोकणातली आहेस का म्हणून. ती कोकणातली नाही आहे, पण हा तिचा तिसरा प्रोजेक्ट आहे, कोकणामध्ये करते. फर्स्ट टाइम मी एक मराठी मूवी केली होती शिंदळ नावाची, त्याच्यामध्ये पण मी कस्तुरीला घेतलं होतं. तेव्हा एकदा आली होती झारापमध्ये. दुसऱ्यांदा मी तुझा बोला नावाचं एक अल्बम सॉन्ग केलं, त्याच्यामध्ये पण कस्तुरीला घेतलं होतं. आणि आता ही तिची तिसरी वेळ आहे की आमच्यासोबत करते. म्हणजे मला ते सांगायचं आहे की मला असं नेहमी वाटतं की माझ्या गावामध्ये, माझ्या कोकणामध्ये काहीतरी सगळं दिसावं असं, आणि सगळं शूटिंग मी ते करतो सगळं. वेब सिरीज बद्दल आपण बोललोच आहोत, म्हणजे या विषयावर तुम्ही सुद्धा तुमचं मत मांडू शकता. असं होतं की बहुतेक वेळा कोकणातली अनेक कलाकार आहेत, म्हणजे कोकणच्या मातीनं अनेक कलाकार दिलेले आहेत आणि ते आता रंगभूमी गाजवत आहेत किंवा चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. आणि बघितलं तर बॉलिवूड, हॉलिवूड पर्यंत सुद्धा त्यांनी मजल मारलेली आहे. पण बहुतेक वेळा असं होतं की त्यानंतर ही लोक तिथेच स्थिरावतात, इथं येत नाहीये. आणि आता आपलीच मातीतली लोक, कोकणातल्या मातीतली लोक हळूहळू इथेच एक निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तर या बदलाकडे आपण डिरेक्टर म्हणून कसं पाहताय, आणि माझा सर प्रश्न तुम्हालाही हाच असेल लेखक म्हणून. हम्म. सर खरं तर कसं आहे की ज्या मातीमध्ये आपण एखादी गोष्ट निर्माण करतो तर मोठं झाल्यानंतर आपण तिकडे परत येतच नाही, ही गोष्ट खरंच चुकीची आहे. कारण जिथे आपण घडलोय त्या गोष्टीला कधी विसरू नये. तर अजून तरी आम्ही सध्या इथेच आहोत. पण मला तसं वाटतं की आम्ही असं आमच्या बाबतीत होणार नाही की आमच्या मातीने समजा आम्ही मोठं केलं तर आम्ही पुढे जाऊन आपल्या मातीला विसरणार असं होणार नाही. पण आता इथलीच लोक एक वेगळी कलाकृती घेऊन येण्याचा प्रयत्न करतात. जसं तुम्ही सुद्धा पहिल्यांदा तुम्ही अल्बम सुरू बरोबर. केले, त्यानंतर आता तुम्ही वेब सिरीज सुद्धा काढले, म्हणजे मोठमोठी आव्हानं आहेत ही बरोबर. कोकणातल्या लोकांसाठी. बरोबर. तर या बदलाकडे आपण कसं पाहता? ते खूप चांगलं वाटतं की आपल्या कोकणामधील लोक अशी काही नवीन कलाकृती बनवत आहेत आणि मोठे होत आहेत. खूप चांगलं वाटतंय. आणि बाकीचं आपल्याला ॲक्च्युली कसं आम्ही कलाकृती निर्माण करतो, पण ती पुढे आणण्यासाठी तुमच्याकडे चॅनल असतात ते आम्हाला मदत करतात. त्यामुळे ते लोकांसमोर येतात. लोक जातात, खूप काही काम करून जातात, तिकडे स्थायिक राहतात. त्यामुळेच तर इकडल्या लोकांना काहीतरी करण्यासाठी आव्हान निर्माण होतं आणि मग त्यांना वाटतं की आपण काहीतरी करावं, आणि आधी इथं करणारं कोण नाही, आपण नाही करणार तर कोण करणार. मग ते सर्व आव्हान आपण आपल्या खांद्यावरती पेलवण्याचा प्रयत्न करतो. ही पण एक हा एक चांगला दृष्टिकोन एक त्यामध्ये मांडता येऊ शकतो. म्हणजे आगामी काळात आपल्याला या निमित्तानं असे मोठमोठे कलाकृती कोकणातच घडलेले पाहायला मिळू शकतात. हे सगळं घडतच असताना आत्तापर्यंत तुमची जी वाटचाल होती ती नक्कीच सोपी नसेल. पण तर एकंदरीत म्हणजे एका म्युझिक अल्बम पासून सुरुवात झाली आणि आता वेब सिरीज पर्यंत येऊन थांबते. तर हा प्रवास नेमका कसा आहे? प्रवास मॅडम खूप असा हे होता की खरं तर माझं शिक्षण इथेच झालं संपूर्ण. माझं शाळा कॉलेज इथेच झालं. मुंबईमध्ये माझं कोणच नव्हतं, म्हणजे ओळखीचं असं कोणच नव्हतं. म्हणजे वाडीतील लोक वगैरे होती. तर मी तिकडे गेल्यानंतर तिथे मला कोणीच ओळखत नव्हतं. मग मी कोणाकडे राहिलो, काम शोधलं वगैरे, हे सगळं चालू होतं, स्ट्रगल चालू होता. मला खूप आवड होती. इथून जसं मी नाटकामध्ये वगैरे काम करायचो सुरुवातीला, तर ती मला आवड होती. मग काही ऑडिशनला वगैरे जायचो. ऑडिशन कसं द्यायचं, काय द्यायचं हे सुद्धा मला माहिती नव्हतं मला. तर मग हे करता करता मग एक ॲक्टरपेक्षा मागे काय चालतं, कॅमेऱ्याच्या मागे काय चालतं हे मला आवडायला लागलं खूप. नंतर तर मी एक माणूस जमा केला. आज टोटल जवळजवळ 20 लोक माझ्या टीममध्ये आहेत. पण ही एका माझ्या शब्दावर पूर्ण इथपर्यंत येतात. मी सांगितलेली गोष्ट ऐकतात सगळे. हे कधी झालं की मी स्वतः घरी करून दाखवायचा प्रयत्न केला आणि एक माणूस मी जोडले. आता जी माझी टीम आहे सगळी ती स्वतः मी उभी केलेली आहे आणि जवळजवळ 3-4 वर्ष झाली मी स्ट्रगलच करतो. आम्ही सुद्धा आता स्ट्रगलच करतोय आणि कुठपर्यंत पोहोचू माहिती नाही, तरी सुद्धा हे लोक माझ्यासोबत टिकून आहेत. आणि मला असं वाटतं की पुढे पण टिकून राहतील. असं खूप स्ट्रगल केलं आहे आणि सध्या चालू आहे आमचं स्ट्रगल सुद्धा. असं खरंच हा स्ट्रगल फार मोठा आहे, पण तुम्ही यापेक्षा सुद्धा मोठी भरारी घ्याल अशी आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे, आणि त्यासाठी तुमच्या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. खरंच आणि शेवटचा प्रश्न, काय आवाहन कराल नेहमीप्रमाणे वेब सिरीज बद्दल प्रेक्षकांना काय आवाहन कराल? आव्हान म्हणजे काय की खरंच स्टोरी खूप सुंदर आहे आणि जशी लेखकांनी लिहिली आहे तसं मी पण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला वाटतं की केले मी आव्हान घेतले ते नक्कीच तुम्हाला आवडेल. की स्टोरी एकदम लव्ह स्टोरी आहे, मर्डर आहे, सस्पेन्स आहे आणि कोकणातील माझ्या मातीतील ही स्टोरी आहे. त्यामुळे एकदा तुम्ही नक्की बघावी, जेव्हा याल तेव्हा नक्की तुम्हाला आवडेल. सर आपण काय सांगा? ही स्टोरी आपल्या कोकणातली आहे आणि जर कोकणातल्या लोकांनी समजा ही स्टोरी बघितली तर अजून खूप असे तरुण आहेत की जे ह्याच्यामध्ये हात घालू शकतात. जर कोणी म्हणजे लक्ष दिलं नाही या गोष्टीकडे तर मग त्याकडे कोणी बघणारी सुद्धा नाही. त्यामुळे सर्वांना आव्हान आहे की एक अशी स्टोरी आहे, काहीतरी नवीन बघायला तुम्हाला मिळेल या गोष्टीमध्ये. तर प्लीज सर्वांनी नक्की बघा IMAX वरती. मार्चच्या एंडिंगपर्यंत ही लागेल आपली वेब सिरीज. आणि कोकण लाईव्हचं खरंच खूप आभार की त्यांनी आमच्यासारख्या तरुणांना इथे बोलवलं, त्यामुळे त्यांचं खरंच खूप आभार. तर ही होती संपूर्ण संभ्रम या वेब सिरीजची टीम
आणि संभ्रम ही जी वेब सिरीज आहे ती कोकणातील गाव रहाटी याची संस्कृती परंपरा दाखवणारी जशी आहे त्याचबरोबर यात तुम्हाला थ्रिल सस्पेन्स हे सगळं काही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नावाप्रमाणे त्यातला संभ्रम काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर MX प्लेअरवर मार्च एंडिंग पर्यंत ही वेब सिरीज येणार आहे. या संदर्भातले अपडेट तुम्हाला प्रत्येक अपडेट कोकण 7 लाईव्हवरच पाहता येणार आहे. तुमच्या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा कोकण 7 लाईव्ह तर्फे खूप खूप शुभेच्छा. खूप मोठं यश मिळवाल अशी आम्ही आशा बाळगतो. इथंच थांबतात. धन्यवाद. थँक्यू.